मानसी काय हो? मस्त असे तर्रीदार एखादी मसाल्याची भाजी कर बरं. मस्त शेवची भाजी करते, मग तुम्ही मला शेव आणून द्या. बरं आणतो, तोपर्यंत तयारी करू. हॅलो नमस्ते, तुमचं स्वागत आहे श्रेयस मराठी रेसिपीमध्ये. तर आपण इथे घेतला आहे कांदा मस्त भाजून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला. नंतर घातलं खोबरंही मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. आता खोबरंही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता घालायचे शेंगदाणे पण मस्त खरपूस भाजून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. त्याच्यानंतर इथं घातलं आहे मी थोडेसे धने घालून मस्तपैकी याला भाजून घ्यायचं आहे. भाजून सगळे मसाले काढून घ्यायचे. नंतर कढई ठेवली, कढईत घातले तेल मस्त गरम झाल्यावर मोहरी घातली, जिरं घातलं. त्यानंतर घातलेलं अद्रक लसूण पेस्ट, थोडासा कढीपत्ता. त्यानंतर याच्यात जे मसाले कुटून घेतले ते मसाले घालून घ्यायचे आहे. छान पळीने याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. छानपैकी तर लाल होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. मस्त फ्राय झाल्याच्यानंतर घातली चटणी, हळद, एसूर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला. आता याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे चांगलंपैकी. चवीनुसार मीठ. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आहे मी मसाले थोडे तेलात झाल्यावर. त्याच्यानंतर पाणी घालून याला पण चांगलं असं तेल सुटू द्यायचं आहे. असं तर्री दिसली की बघू शकता तुम्ही. आता तर्री दिसली तर आपल्या गरजेनुसार आता पाणी घालून घ्यायचं. आपल्याला किती भाजी लागते तर घालायची. मस्त कोथिंबीर, आपल्या भाजीला उकळी फुटली होती. त्याच्यानंतर गॅस बंद करून घालून घेतली शेव. आता बघू शकता तुम्ही आपली भाजी झालेली आहे तयार. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. एकदम हॉटेलसारखी तर्रीदार आणि एकदम टेस्टी वाटून केलेल्या मसाल्याची ही भाजी होते. तुम्ही नक्की करून बघा, खायला एकदम चवदार लागते. तोंडाला चव येणारी रेसिपी आहे, एकदम सोपी. माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. धन्यवाद.